कपाळावर गंध कसा आणि कशाचा लावावा, त्याला धार्मिक महत्त्व काय आहे, तसंच यामुळे संबंधित व्यक्तीला कशा प्रकारे फायदा होतो, या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. या गोष्टीची संपूर्ण माहिती घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक जण रोज मनशांती आणि सुख समृद्धीसाठी आराध्य देवतेची पारंपरिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करतात. सनातन हिंदू धर्मात देवदेवतांच्या पूजाविधीविषयी काही नियम सांगितले आहेत. देवाची पूजा करताना कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात याबाबतची माहिती देखील शास्त्रात दिलेली आहे. देवाच्या पूजेपूर्वी कपाळावर गंध अर्थात टिळा लावला जातो. या मागे देखील एक शास्त्र आहे. देवाच्या मूर्तीला अथवा फोटोला अनामिकेनं म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटांनी गंध लावावा. तर पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने गंध लावावा. त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी कोणता गंध लावावा याविषयीची माहिती देखील सनातन धर्मात दिलेली आहे. कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असं मानलं जाते. गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं. आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळे हिंदू धर्माशी निगडित शैव, वैष्णव आणि शाक्त पंथातील व्यक्ती पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात. पूजेत वापरला जाणारा गंध केवळ कपाळावरच नाही तर डोक्याच्या मध्यभागी, गळ्यावर, हृदयावर, नाभी आणि पाठीवरही लावलं जातं. सोमवारी महादेव आणि चंद्राचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी पांढऱ्या चंदनाचा गंध लावावा. मंगळवारी पवनपुत्र हनुमान आणि भूमिपुत्र मंगळाचा आशीर्वाद मिळावा यासाठी लाल चंदन किंवा शेंदुराचा टिळा लावावा. बुधवारी श्री गणपतीच्या कृपादृष्टीसाठी शेंदुराचा टिळा कपाळावर लावावा. गुरुवारी गुरुग्रह आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त व्हावी यासाठी गुरुवारी पिवळं चंदन किंवा केशरी टिळा लावावा. दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी शुक्रवारी कुंकू किंवा लाल चंदन कपाळावर लावावे. देवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी शनिवारी कपाळावर भस्म लावावं. भगवान सूर्याच्या कृपादृष्टीसाठी रविवारी लाल चंदन किंवा कुंकू कपाळावर लावावं. गंधाचा टिळा पवित्र आणि देवाचा प्रसाद मानला जातो. स्नान केल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून 2 भुवयांच्या मध्ये म्हणजेच अग्निचक्रावर गंधाचा टिळा लावावा असं धर्मशास्त्र सांगतं. गंध लावण्याचे अनेक चांगले फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघितले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.